सारखं वागण्याचा प्रयत्न करणे, हीच आहे भक्ती, हीच आहे उपासना, हाच आहे खरा धर्म, हीच आहे संस्कृती. मग आता धर्म म्हटलं तर काय, उपासना म्हटल्यावर काय, आता धर्म म्हटलं, खरा धर्म काय आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाळ पावे. येते तर मराठी. तर खरा काय धर्म आहे, जगाला प्रेम अर्पायचं. तर प्रेम अर्पण कसं करायचं, काय म्हणतात सद्गुरु, प्यार से बोलोगे तो प्यार ही पाओगे. तर प्रेमानं बोललं तर तुम्हाला प्रेमच मिळेल, आहे की नाही. मग सद्गुरु कडून शिकायचं प्रेम कसं करायचं, आपल्या कुटुंबामध्ये कसं प्रेम करायचं, आहे की नाही. दादा बघा, दादा मिलन वहिनींचं जेव्हा कौतुक सांगत असतात, दादा त्याच्या तोंडातून जो शब्द येतो मिलन, मला मिलन साथ द्यायची, मिलन अशी करायची, म्हणजे आपल्या तोंडातून शब्द जेव्हा निघतो ते आणि दादा बोलतात किंवा सद्गुरु बोलतात ते तुम्ही निरीक्षण करून पहा, आहे की नाही. खरा तो एकची धर्म त्यांनी आधी कृतीमध्ये आणला आणि मग जगाला सांगितला की प्रेम एका जनार्दनी प्रेम अति गोड. म्हणजे प्रत्येकाला काय पाहिजे असतं, प्रेम. म्हणजे मिलन हा शब्द ते बोलते वेळी त्यांच्या तोंडात एक मधुरता ती दिसते. काय दिसते, मधुरता. मिलन म्हणजे पत्नी, म्हणजे त्या शब्दातूनच त्यांचं काय वाहतं, तो शब्द कल्लोळ असतो ना, ते म्हणजे तोंडातून जो शब्द पडतो ते मोती असे म्हणजे आपल्याला दिसले पाहिजे, असं ते सुंदर असं त्याच्यातून ते मुखातून त्यांच्या माई, आहे की नाही. सद्गुरु शारदा माई माई म्हणायचे सद्गुरु सुद्धा, पण ते किती त्या भावनेने त्या प्रेमाने इतकं म्हणायचे ते सद्गुरु किंवा दादा. मिलन ते बोलतो, मी खूप वेळा मला असं येऊन भरून येतं, दादा ते मिलन असं नाव बोलतात ना, मिलन वहिनींना बोलतात म्हणजे सांगतात ना मिलन वहिनीचं कौतुक, तेव्हा ते असं भरून येतं की त्या म्हणजे ते प्रेम त्याच्यामध्ये किती ओतपोत भरलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणून घरात आपण वावरत असतो, पती पत्नी सगळं कुटुंब असतं आपल्या घरामध्ये, मग त्या पत्नीला काही काही जण बघा नावच घेत नाही. घेता का? हा घेता? अरे वा, तुम्ही नामधारक आहात ना, सगळेजण घेत असते बहुतेक. मावशी घेतात का, काका काका घेता, सांगा की जरा नाव काय बघूया. तर ते नाव बघा, काकूला फक्त नाव म्हटलं तरी मावशीने हसायला आलं आणि काकांनी नाव घेतलं तर ते किती हसायला येईल त्यांना. म्हणजे प्रेमच किती, आपल्याला प्रेमच पाहिजे असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. काम म्हणा, घरातली व्यक्ती म्हणा, काही म्हणा, काही करते वेळी आपल्याला प्रेमच पाहिजे असतं. म्हणजे प्रेमानं केल्याच्या नंतर त्याच्यातला आनंद आपल्याला मिळतो. आनंदाचे दोन्ही आनंद तरंग, त्या आनंदाने केल्याच्या नंतर, म्हणून संतांनी याच्याला आनंद शोधला. संतांनी काय केला, कर्मातलाच आनंद शोधला, म्हणून संत पदाला पोहोचले, म्हणून त्यांना संत ही पदवी मिळाली. आणि हे संतच आपल्याला सांगतात, जगामध्ये दोनच व्यक्ती अशा आहेत की आपलं चांगलं इच्छिणाऱ्या, संत आणि आपली आई. आई सांगू शकते आपल्याला काय चुकतं, काय बरोबर आहे, हे आई सांगू शकते. आणि संत सांगू शकतात, काय मानू मी या संतांचे उपकार, निरंतर माझं जागविती. म्हणून संत शिकवतात आपल्याला. म्हणून संतांच्या शरण गेल्याशिवाय हे आपल्याला काय होत नाही, समजत नाही. म्हणून जा शरण गुरुला भव तरशील. मग शरण जाता आलं पाहिजे. मग शरण जायचं म्हटल्यावर नुसते डोकं ठेवून बसायचं का, नाही बसायचं. सद्गुरूंना हे पण अपेक्षित नाही, बरोबर की नाही. डोकं ठेवून बसायचं का आपण, नाही बसायचं. मग याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आठवली. रामकृष्ण परमहंस सद्गुरूंचं खूप महात्मा, म्हणजे आपल्या भारतीय परंपरेमध्ये सद्गुरूंचं महत्व, गुरूंचं महत्व इतकं मोठं आहे, इतकं ते दांडगं आहे की रामकृष्ण परमहंस असे बसले होते आपल्या आश्रमामध्ये
आणि बसल्याच्या नंतर त्यांचे शिष्य पण सगळे असे, आपण कसं सद्गुरू आले की दादा आले की आपण जातो सद्गुरूंच्या दर्शनाला आणि ते काय सांगतील त्यांच्या काय मुखातून येईल हे आपण पाहत असतो. आणि तसं ते रामकृष्ण परमहंसांचे जे शिष्य होते ते शिष्य सगळे त्यांच्या जवळ बसले होते. आणि एका शिष्याला प्रश्न पडला की स्वामी, जीवनामध्ये गुरुचं महत्व काय असतं? आता गुरुपौर्णिमा आली ना, आता सगळ्यांना वेद लागले गुरुपौर्णिमेचे, बरोबर की नाही? आणि असाच असतो भक्त, वेद लागतो त्याला. आता जसं आषाढ एकादशी आली, त्या वारकऱ्यांना त्याचा वेद लागला, त्यांनी तो आनंद घेतला आणि तो आनंद त्यांना काय होणार आता वर्षभर पुरणार, बरोबर की नाही? अशी त्यांची ध्येय आहे की ते वाट बघत असतात त्या दिवसाची. तसं शिष्याला गुरु बद्दल खूप हे असतं आणि त्यांनी विचारलं की गुरुची काय हे असते म्हणजे जीवनामध्ये, म्हणजे काय करू शकतात गुरु आपल्या जीवनामध्ये, तर कशासाठी गुरु पाहिजे? तर रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं की गुरु, तुला इकडे बघ, म्हणजे हिची इथं बोट दिसतेय तुला, म्हणजे त्याच्यामध्ये जी बोट दिसतेय, तर तो शिष्य विचारतो त्यांना की ही बोट जी आहे त्या बोटीला कोलकात्याला जायला किती वेळ लागेल? म्हणजे सागरातून त्या कोलकात्याला जायला कितीसा वेळ लागेल, असं ते शिष्य त्या रामकृष्ण परमहंसांना विचारतात. रामकृष्ण परमहंस उत्तर देतात हसत हसत, म्हणतात की लागतील 1-4 तास कोलकात्याला जायला. परत थांबतात थोडा वेळ रामकृष्ण परमहंस आणि परत म्हणतात 4 तास लागतील, पण ही जर बोट स्वयंचलित असेल तर तिला फक्त ती अर्ध्या तासात काय होईल, कोलकात्याला पोहोचू शकेल, आहे की नाही? म्हणून आपण जे जीवन विद्येच्या आधी म्हणजे आधी जे होतो ते काय होतं, आपली बोट काय 4 तास काय 10 तासात पण पोहोचली नसती, पण सद्गुरूंसारखी स्वयंचलित बोटीला आपण जोडले गेलो आणि आपली बोट म्हणजे आपली जीवनरूपी बोट, प्रपंचरूपी संसाररूपी बोट काय झाली अर्ध्या तासात. म्हणजे सांगायचा उद्देश काय की त्या बोटीला 4 तास लागत होते, स्वयंचलित बोटीला ती जोडल्यामुळे ती अर्ध्या तासात पोहोचली. म्हणजे आपला जो मुक्काम आहे सद्गुरूंनी, मग सद्गुरूंच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या या ज्ञानामुळे, शरण गेल्यामुळे, सद्गुरूंना शरण केल्यामुळं आपल्याला अशा अनेक म्हणजे आपली संकट दूर झाली आणि आपण त्या मुक्कामाला पोहोचलो आणि त्या होडीमध्ये आनंदाने काय करू लागलो, आनंदाने विहार करू लागलो, आनंदी आनंद, आहे की नाही? म्हणून असंही सद्गुरू काय करत असतात, आपल्यावर कृपा करत असतात. म्हणून सद्गुरू आपल्याला पाहिजे असतात. सद्गुरूंची खूप महती आहे. सद्गुरू आपल्याला जीवनामध्ये आपल्याला खूप सगळ्या ठिकाणी आपल्याला आनंद देत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर सद्गुरू देत असतात आपल्याला. जसं तुम्हाला आता जनाबाईंचं सांगितलं तसं प्रत्येक कामामध्ये त्यांचा काय असतो, आपली साथ, आपल्याला साथ असते, म्हणजे आपल्या ते पाठीशी असतात. म्हणून सद्गुरू अजूनही सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, चालते हे ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब. जसं जमिनीतून एखादा बी टाकलं जमिनीमध्ये आणि काय होतं, ते जेव्हा उगवतं तेव्हा काय होतं, त्याला तो कोंब येतो. तो कोंब इतका सुंदर येतो, तो जो हे असतो तो इतका सुंदर येतो की त्याला दृष्ट लागेल इतका तो, त्याला 2 पानं फुटतात, त्याला कोंब येतो, इतका तो सुंदर असतो. तसं हे जे अवयव आहेत, चालते हे ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब म्हटलंय. म्हणजे हे चालतं, हे शरीर आता कशाने चालतं, ज्ञानाच्या अंगाने चालतं. तोंडातून जो आवाज येतो तो ज्ञानाच्या अधिष्ठानावर येतो. कानाने जे ऐकतो ते ज्ञानच असतं त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे इंद्रिय काय होतात, कामाला लावतो आपण, ते कामाला लागतात. म्हणून चालते ज्ञानाचे बिंब असं म्हटलेलं आहे.
म्हणून हे नाम घेत असताना नाम फक्त मुखातून येत नाही, पण ते नाम काय करतं, सर्व इंद्रियांना कामाला लावतं, है की नाही. म्हणून नामा करते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जास्ती झाली. म्हणून ते नामाचाच महिना सगळ्या संतांनी सांगितला. म्हणून हे नाम सतत घेतल्याने काय होतं, आपल्या जीवनामध्ये क्रांतीच घडते, चांगलंच घडतं. जे जे काही चांगलं असेल ते काय होतं, आपल्याला मिळतंच. म्हणून नामस्मरणे विघ्ने टळती, नामस्मरणे संकटे निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. म्हणजे ह्या नामाने आपल्याला काय मिळतं, सगळं उत्तमच मिळतं. खूप छान. म्हणजे आता ती सवय लागली आपल्याला नाम घ्यायची, नामात काम करायची. जसं सद्गुरूंना भजन हा विषय अपेक्षित आहे की काय भजन म्हणजे काय, नाही का. म्हणजे शुद्ध भावनेने देवाच्या प्रेमासाठी, देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेलं भजन हे काय असतं, भजनच असतं. म्हणजे हे याच्यामध्ये अलौकिकता असते, ते भजन असतं. आणि लौकिकासाठी जे करतो आपण, मला मान मिळावा, काहीतरी सन्मान मिळावा, मोठं म्हणावं, मला सगळ्यांनी माझा काय करायचं, जय जयकार करावा, हे घेतलेलं नाम काय असतं, हे नाम नसतं. ते त्याच्यात सगळं असतं पण देव नसतो, बरोबर की नाही. मग हा जर आपला जो असा भाव झाला की मला मान मिळावा, काहीतरी मानासाठी लौकिकासाठी काहीतरी भजन करावं, मग हे भजन नाही ना. मग भजन म्हणल्यावर सद्गुरूंना काय अपेक्षित आहे की स्वस्वरूपाचं ध्यान. म्हणजे स्वरूपाचं, म्हणजे स्वरूपामध्ये तू दंग आहेस का, तुला स्वरूपाचं भान आहे का. मग स्वरूप म्हटलं की काय आलं, शरीर आलं. सद्गुरू म्हणतात शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरूंनी एकच याच्यामध्ये सांगितलं वाक्यामध्ये शरीर साक्षात परमेश्वर, आणि त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला सद्गुरूंनी, शरीर साक्षात परमेश्वर. ते शरीर आपल्याला, म्हणून भजन कधी होतं, त्या शरीराची जेव्हा आपण उत्तम प्रकारे काय करू, काळजी घेऊ. काय होतं, शरीर हे नाशिवंत आहे, कधी ना कधी ते सोडून आपल्याला जाणार, अशी आपली भावना असते. आणि हे काय कामाचं शरीर, म्हणून आपण त्याला काहीही देतो, कुठलाही आहार देतो, कसंही देतो, कितीही खातो, अनलिमिटेड खातो, है की नाही. आता कुठं आपण येते वेळी म्हणजे कुठं जाईन तिथं बघा लावलेले असतात बोर्ड, अनलिमिटेड नाश्ता, है की नाही, अनलिमिटेड सगळं असं लिहिलेलं असतं. आणि आपण तिथे जाऊन काय करतो, ताव मारतो. पण आपल्याला माहित नाही शरीरामध्ये जी व्यवस्था आहे. सद्गुरूंना काय अपेक्षित आहे, भजन. कशाचं भजन करायचं, पाणी पित असताना जेव्हा पाणी पितो, ते पाणी कसं अन्न नलिकेतून त्याच्यातून जातं ते पाणी, आणि हे सगळं तू पाहत ह्या शरीराकडे पाहत ह्या आतल्या ह्याच्यामध्ये पाहत जेव्हा तू हे सगळं करतो, तेव्हा काय होते, हे भजन असतं, बरोबर की नाही. मग हेच भजन आहे. ते किती वेळा खायचं, है की नाही, किती वेळा खायचं, म्हणजे 4-4 वेळा पण खातो आपण. पण शरीरामध्ये काहीतरी व्यवस्था आहे. ती व्यवस्था जास्त खाल्लं, पोट एकदम जाम झालं की काय होतं, किडनीवर लोड येतो. म्हणून 2 घास कमी खायचे की आपल्याला असं वाटतं की परत जेवूशी वाटावं, अशा अवस्थेतच ते जेवण थांबवायचं. म्हणजे 2 घास कमी खायचे. सद्गुरू सांगतात 2 घास कमी खा, म्हणजे तुला तुझी पचनाची जी व्यवस्था आहे ती चांगली होईल. म्हणजे पाण्यासाठी जे हे असतं, जे जागा पाहिजे असते ती शिल्लक ठेवायला पाहिजे ना आपल्याला. नाही आपण पाणी पिणी नंतर बघू, पण आधी खाऊन घेऊ. म्हणजे आपण खातो. म्हणजे सद्गुरूंना काय अपेक्षित आहे की हे शरीराला पेशीचा सद्गुरूंनी विचार केलेला आहे. म्हणजे प्रत्येक पेशी सुद्धा सद्गुरू याच्यावर साधना करतात. प्रत्येक पेशी कार्यरत असतो या शरीरामध्ये. खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं, पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी तयार होतात. मग आपण काय खायचं ते तू ठरवायचं. तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणजे तुझ्याच हातामध्ये आहे, बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतात सद्गुरू की जेवणाच्या आधी 1 तास आधी पाणी प्यायचं. आपण काय करतो, आपण ते काही बघत नाही. जेवायला 5 मिनिटांनी आधी पाणी गटागटा पितो. आणि पाणी कसं एकदम असं हे घेतलं की गटागटा ते पाणी प्यायचं नाही, ते हानिकारक असतं.
मग सद्गुरू म्हणतात सावकाश त्याचं स्मरण करत प्यायचं. कसं? शांतपणे त्याचं स्मरण करत. मग तेच आहे भजन पूजन. त्या साक्षात त्या शरीराची तुम्ही उपासना करता ना, ते करत असतानाच ती उपासना करता तुम्ही. ते पाणी पित असताना त्याला भजता, त्याचं स्मरण असतं तुम्हाला, आणि ते तुमचं स्मरण जर असेल तर तुम्हाला ते कळतं. तो आत भात जातो, जिभेवर जातो, मग तो चव येतो, आहे की नाही? हाताने तो काय होतो, हाताने वर जातो, पुन्हा तोंडावर येतो. म्हणजे ही सगळी निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयं पद्धतशीर अशी ही व्यवस्था परमेश्वरानं निर्माण केलेली आहे. आणि त्या व्यवस्थेचा आपण काय करायला पाहिजे? व्यवस्थित उपभोग घेता आला पाहिजे आपल्याला. आणि मग ते जे होतं ते सगळं काय होतं? भजनच होतं, आहे की नाही? आता आपल्याला सतत म्हणजे बाहेर पडलं की इथं खायचं तिथं खायचं, म्हणजे सतत खाण्याचे सगळे आपलं लाचावले मन लागलीशे गोडी, आपलं तिकडं लगेच गोडी लागते. पण इकडे नामाकडे मात्र आपण काय करतो? पाठ फिरवतो. म्हणून या नामाकडे गोडी लागली की याची काळजी आपोआप घेतली जाईल, ते आपणच होईल सगळं. म्हणून काय वाणून या संतांचे उपकार निरंतर मत चालविते असं सतत संत म्हणतात. ते ह्याच्यासाठीच म्हणतात, संतांच्या संगतीत राहिल्याने सगळं घडत असतं, तसं घडू शकत नाही. म्हणून सद्गुरूंनी जी प्रार्थना जी दिली आपल्याला, ती प्रार्थनेच्या द्वारे आपण त्या प्रार्थनेमध्ये सद्गुरूंनी सांगितलंय आरोग्य. सर्वांना सांगा आरोग्य दे, सर्वांना सुखात ठेव. मग आरोग्य म्हटलं की आरोग्याची काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. सुख म्हटलं की ते सुख पाहता आलं पाहिजे. आणि सर्वांचं म्हणजे ते शेवटी जो शब्द म्हटलेला आहे, मुखात तुझे नाम अखंड राहू दे. म्हणून हे नाम घेता घेता जेव्हा हे सगळं शरीराची तू काळजी घ्यायची, तेव्हा तू काय होशील? त्या तुला ते समजेल, सगळं कळेल आणि ते भजन होईल तुझं. म्हणून हा भजन हा विषय खूप सुंदर तो विषय आहे. म्हणजे किती ते हे करावं, म्हणजे कसं, म्हणजे भजन हा विषय आपल्याला समजला की सद्गुरूंना काय अभिप्रेत आहे ह्या भजनाचं, आहे की नाही? म्हणून हे शरीराची काळजी घेतली तर आपलं शरीर आपल्याला काय होईल? चांगलं साथ देईल ना. शरीराची काळजीच घेतली नाही तर साथ देईल का? ते नाही देणार. म्हणून वाईट सवय लागतात त्याला. आणि मग ते काय करतं? जसं गाईला चांगला चारा दिला, तिला चांगलं सगळं व्यवस्थित तिची निगा केली, तर काय करणार? ती चांगलं दूध देणार ना गाय, बरोबर की नाही? तसं आपलं हे शरीर सुद्धा त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी जेव्हा देतो तर तसा फीडबॅक त्याच्याकडून आपल्याला मिळत असतो. म्हणून जे जे चांगलं, जे जे उत्तम शरीरासाठी, हे सगळं त्या शरीराला देता आलं पाहिजे. म्हणून शरीराला सर्वात आधी काय द्यायचं? आपल्याला ही प्रार्थना द्यायची. म्हणून ही प्रार्थना म्हणत 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 ती अंतर्मनात गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं महत्व कळतं की आरोग्य दे, सुखात ठेव. मग ते का असं होतं? त्याच्या पाठीमागं पण सद्गुरूंचं खूप मोठं कारण आहे, खूप मोठा त्याच्यामध्ये मोठा विचार आहे. कारण ते जेव्हा तू म्हणशील, प्रार्थना जेव्हा तू ती म्हणशील सतत सतत सातत्यानं, तेव्हा ते काय होईल? तुला ती सवय लागेल. कारण सवय लागेल आणि काय होईल? अंतर्मनाला ते तुला एक पॅटर्न बनून जाईल आणि मग तू स्वतःचीच काळजी स्वतः घ्यायला लागशील, बरोबर की नाही? कारण तू स्वतः सुखी झाल्याशिवाय, स्वतः आरोग्यवान असल्याशिवाय दुसऱ्याकडे मागू शकत नाही. दुसऱ्याचं आरोग्य चांगलं होऊ दे ते मागू शकत नाही. तू सुखी असल्याशिवाय दुसऱ्याचं सुख तुला पाहणार नाही, पाहता येणार नाही. म्हणून तू आधी सुखी हो आणि नंतर मग जगाला सांग. म्हणून सद्गुरूंनी ही प्रार्थना का सतत म्हणायला लावतात? तर त्याच्या पाठीमागे कारण आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट सद्गुरू सांगतात ना आपल्याला, त्याच्या पाठीमागे सायन्स, अध्यात्म हे सगळं केलेलं आहे. मग त्याचा खूप बारकाईनं विचार केला तर आपल्याला ते समजतं. आणि ते समजलं की आपलं जे रोजचं नित्यक्रम घडतं ते काय घडतं? ते भजनच घडतं. नित्य नेमाने आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून म्हणजे नित्यनेमाने केलेलं भजन आणि नेमाने केलेलं भजन त्यात फरक आहे. म्हणजे नेमाने केलं भजन, आज म्हटलं उद्या म्हटलं, नेमाने करतो, पण हे भजनच होईल असं याचं शाश्वती नाही. पण नित्य नेमान ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी असं म्हटलंय. म्हणजे सतत नाम घेतो, नित्य नेमाने
घेतो नाम, ते भजनच वेगळं असतं. म्हणजे ते नेम म्हणून नाही, आज केलं बाबा तासभर भजन केलं आता झालं असं नाही, नेम म्हणून नाही. तर भजन हे म्हणजे सतत झालं पाहिजे. आता ते सारखं झालं पाहिजे, बसता उठता सतत झालं पाहिजे ते भजन. म्हणजे भाकरी करतो ते भजनच झालं पाहिजे. भाकरी व्यवस्थित थापता थापता ते आपोआप मोठी होते, छान आकार घेते, नंतर ती तव्यावर जाते, तव्यावर छान ती फुगते. जशी जनाबाई गौऱ्यामध्ये विठ्ठल पाहायची, तसं आपण जेव्हा भाकरी करत असतो, सद्गुरू म्हणतात स्वयंपाक करता तुम्ही, स्वयंपाक करत असते वेळी स्वयंपाक करता करता तुम्ही प्रार्थना म्हणा, देवाचं नाम घ्या, त्याच्यामध्ये ते अमृत टाकल्यासारखं होईल. आणि म्हणून ते देवाचं नावच असं आहे, अमृताहुनी गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हे नाम बघा, अमृताहुनी गोड म्हटल्यावरच तोंडामध्ये असं हे झालं की नाही, म्हणून हे नाम अमृताहुनी गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे. आणि ते जर तुम्ही स्वयंपाक करत असते वेळी त्या जेवणामध्ये त्याचा उच्चार केला, त्याचं स्मरण केलं आहे की नाही, तर काय होईल, तो स्वयंपाक काय होईल, प्रसाद होईल. आणि जे तुमच्या घरात जे खाणारे आहेत ते प्रसाद त्या देवाला तुम्ही देणार आहे, तो भाव तुमच्यात तो उतरला ना करते वेळी, की हा स्वयंपाक जो मी करतोय तो माझ्या घरातलं जे कुटुंब आहे, नर नारी बाळे अवघा नारायण, जो माझ्या घरात चाललेला आहे, तो जो खाणार आहे तो काय, तो प्रसाद खाणार आहे, तो विठ्ठलच खाणार आहे, माझा नवरा भगवंतच खाणार आहे, माझा पती परमेश्वर तो भगवंतच खाणार आहे, माझी मुलं ही तेच खाणार आहेत. हा भावाने जेव्हा तुम्ही बघा, हे असं कधी कधी आपल्याला वाटतं की अतिशयोक्ती वाटतं, पण हे संतांनीच ऋषीमुनींनीच सांगितलेलं आहे की बघा, त्यावेळेला पूर्वीच्या वेळी संतांच्या हातामध्ये माळ असायची, जपमाळ. निरीक्षण करून पाहायचं, संतांच्या त्या हातामध्ये जपमाळ असायची, कुठेही जाऊ दे त्यांच्या हातामध्ये ती जपमाळ असायची. मग सद्गुरूने आपल्याला आता सोपं करून दिलंय ना, प्रार्थना जप यज्ञाची जी मशीन काउंटर आहे आपल्याला, ते तुला सवय लागेल तोपर्यंत किंवा सतत ते हातात काउंटर ठेव आणि तू त्याचा जप कर. मग सद्गुरूंनी काय केलंय, ऋषीमुनींचं तत्वज्ञान घेतलंय, संतांची शिकवण घेतली, स्वतःच मांडलेलं नाही. काय केलंय, संतांची शिकवण, मग त्याच्यात थोडासा बदल केलेला आहे आताच्या युगामध्ये, त्या कलियुगामध्ये, आहे की नाही. आता आपण जर हातात माळ घेतली तर आपल्याला ते जमणार नाही कामाच्या याच्यामध्ये, पण त्या बोटात ते आपल्याला सगळी मशीन दिलेली आहे, ते काउंटर दिलेलं आहे, त्या काउंटरने आपण जेव्हा ते नाम घेऊ, म्हणजे का दिलंय की दाबलं, तू हातात काउंटर नसेल तर तू घेतोय की नाही घेतोय काय पत्ता, काय शाश्वती. पण तुला साक्षात्कार होण्यासाठी काय ते दाबत राहायचं. पण त्याला सुद्धा सायन्स आहे, त्याची नाडी आहे, आपली नाडी आहे, ते दाबलं त्याचा प्रेशर इथं पडतो आणि आपलं रक्त सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होतं. ते दाबत राहतो, मग ते स्मरण होतं. ते दाबलं तिकडे जातं, ते कुठे जातं, मेंदूकडे जातं. ते दाबलं म्हणजे स्मरण केलं आपण, म्हणजे प्रिंट केलं. काही काही गोष्टी आपण फक्त बोलतो पण त्या करत नाही, म्हणून प्रत्यक्षात आपण काय करतो, ते लेखी करतो की नाही, लेखी करतो काही गोष्टी. मग तसं ते आहे, म्हणून तो काउंटर हातात घ्यायचा. आणि ते एकदा का सवय लागली तर तुमच्या हातात काउंटर नसेल तरी पण बोट असं ऑटोमॅटिक होतं. म्हणजे ही सद्गुरूंची जी तत्व आहेत ते आपण आत्मसात केली तर ह्या गोष्टी आपल्याला काय होतात, समजतात. म्हणून सद्गुरूने आपल्याला इतकं सुंदर हे सगळं सांगितलेलं आहे, किती घ्यावं आणि किती सोडावं. आणि त्या भजन ह्याच्यामध्ये सुंदर अमृतच्या सद्गुरूने सांगितलंय. म्हणजे स्वतःचं स्मरण, स्वतःचं आरोग्याचं स्मरण करणं हेच आहे भजन. स्वस्वरूपामध्ये दंग होणं हेच आहे भजन. म्हणजे सगळं जे काही करतो तेच काय आहे, भजनच तुझं होतं, ते झालं पाहिजे. आणि ह्याची खात्री तू करून घेतली पाहिजे की सद्गुरूंनी सांगितलेली साधना माझ्या खरंच त्या भजन ह्या विषयाला आहे का अनुसरून, की त्या
विषयाला धरून म्हणजे आहे का ते करतो का सद्गुरू ते म्हणतात तसं अपेक्षित आहे का आपल्याला. म्हणून तसं की सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपण जर वापरात आणलं, कर आणि पहा म्हणजे कृपा. म्हणून ही कृपा जेव्हा आपण करतो तेव्हा ती काय होत असते, कृपा होत असते. आणि ज्यांनी केलं त्यांना ती कृपा झालेली समजते. म्हणून हा विषय खूप सुंदर सद्गुरूंनी लिहिला. भजन म्हणजे आपण समजतो ते भजन वेगळंच होतं आहे की नाही. सतत टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं, पेटी वाजवणं ह्याला आपण भजन म्हणायचो. पण सद्गुरूंनी ते पण करायला पाहिजे. पण आपल्याला असा प्रश्न पडला असेल की आता जे वारकरी गेले ते वाजत गाजत भजन म्हणत मृदुंग वाजतच गेले ना, मग ते भजन नाही का. आहे ते पण पाहिजे, पण त्यांनी वर्षभर केलं का ते नाही ना. वर्षातला किती थोडेच दिवस त्याच्यासाठी त्यांनी दिले आणि त्यांच्या रोमारोमात ते गेलं, त्यांच्या ह्याच्यात ते मुरलं आणि त्याचा तो आनंद आहे त्यांनी तो काय केला, वर्षभर घेतला. वर्षभर घेणार ते तसं तसं हे सुद्धा आपलं सुद्धा तसंच आहे. सतत सतत ती म्हणजे वारी म्हणजे सतत. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो सारखं सारखं ते एखाद्या ठिकाणावर जायला लागला माणूस तर आपण काय म्हणतो, यांनी काय केलं, यांनी काय वारीच लावली आहे असं म्हणतो ना आपण. तसं वारी म्हणजे सारखं सारखं त्याचं स्मरण म्हणजे वारी. म्हणून त्या संतांनी जशी संत जशी वारी करतात तशी आपली सुद्धा नामाची वारी झाली पाहिजे सतत. म्हणजे सतत ते नाम आपल्या ह्याच्यातून आलं पाहिजे आणि मग ते नाम जर आपल्या हातात आलं तर आपल्यासारखा भाग्यवान आपणच. म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन म्हणतो ना आपण, म्हणजे भाग्यवंतांच्या घरी भजन पूजन होतं आणि भाग्यवंतांच्याच तोंडी ते काय होतं, ते नाम येतं. म्हणून भाग्यवंत आपण भाग्यवंत आहोत. सद्गुरूंनी आपल्याला आपला नामधारण करून घेतला, आपल्याला अनुग्रह दिलं आणि सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं, नाम दिलं, ती प्रार्थना दिली. म्हणून आपण काय आहोत, नामधारक आहोत आणि ते भाग्यवंतच आहोत आपण आहे की नाही. म्हणून आपल्याला भाग्यवंत व्हायचं असेल तर ही प्रार्थना म्हणायची, नाम घ्यायचं, नाम जप करायचा आणि ते सतत केल्यावर त्या कामामध्ये विठ्ठल पाहिला की ते देव पाहिला की आपलं काम सुद्धा काय होतं, ते देवाच्या चरणी काय होतं, ते रुजू होतं आणि त्या कामातला जो आनंद आहे तो आनंद आपल्याला मिळतो. म्हणून कौशल्याच्या पोटी राम जन्माला असं म्हणतो ना आपण. तसं रामाला म्हणजे शंकर आणि राम जेव्हा शंकरांनी काय केली, भक्ती केली, तेव्हा काय केलं, काय झालं, शंकराचा जो म्हणजे आत्माराम त्यांच्या ह्याच्यातला प्रगट झाला आणि त्यांना राम कळला. मग काहींना प्रश्न पडतो, शंकर आधी की राम आधी, बरोबर ना. मग शंकर आधी ना, मग शंकराला राम कळला. कधी कळला, जेव्हा ते ध्यान करायचे, बसायचे तेव्हा त्यांना राम कळला. त्याच्यामुळे त्यांनी राम हे नाव ठेवलं गेलं आणि रामाला तो राम कळला, तो वेगळा राम. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी राम आहे, त्या नामाने जो राम आपल्याला कळला तो काय आहे, खरा योगी आहे. तो राम कळला पाहिजे आपल्याला ना. एखाद्याचा राम जर आपल्याला कळला नाही तर आपण काय म्हणतो, काही काम करत असताना याच्यात काय राम नाही. मग तो कुठला राम, तो तुम्ही ओळखायचा, बरोबर की नाही. तो कुठला राम आपण पाहायचा, तो आपण ओळखायचा. म्हणून अशा ह्या हृदयस्थ रामाला ओळखायचं असेल, त्या हृदयस्थ आत्मा रामावर सतत त्याच्यावर सतत नामाची धार, जसं आपण शंकराच्या पिंडावर अभिषेक करतो, कुठल्याही मूर्तीवर आपण अभिषेक करतो, तसं ह्या आपल्या जिवंत मूर्तीवर सतत ह्या नामस्मरणाचा, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. म्हणून ही अनंत जन्माची पाप जी आहेत ती नामाने काय होणार आहेत, जळून जाणार आहेत आणि आपल्या संसारामध्ये ते नाम खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी आणि हे नाम आपण काय करूया, सर्वजण घेऊया. आणि नाम म्हणजे ती सद्गुरू दिलेली काय आहे, प्रार्थना. आणि ही प्रार्थना आपण आपल्या जीवनामध्ये सतत म्हणूया
आणि ती प्रार्थना सतत म्हटल्याच्या नंतर जे काय होईल ते आपलं काय होईल, भजन होईल. म्हणून ह्या भजन हा विषय सद्गुरूंनी केला त्याचं सार्थक होईल आपल्या जीवनामध्ये. म्हणून ही प्रार्थना सतत म्हणून आपल्या जीवनाचं आपण काय करायचं, सोनं करायचं, कल्याण करून घ्यायचं. त्या प्रार्थनेमध्ये जो म्हटलेला आहे शब्द की सर्वांचं कल्याण कर, म्हणून हा शब्द सुद्धा कल्याण कर हा शब्द सुद्धा शंकराच्याच तोंडातून आलेला आहे. शंकर कसा तथास्तु म्हणत असतो, कल्याणकारी आहे तो, भोळा आहे. तो काय करतो, जी गोष्ट तुम्ही कराल त्याला काय करतो तो तथास्तु म्हणत असतो. तो कुठलीही गोष्ट असो, वाईट असो चांगली असो, कुठलीही असो, वाईट केला तरी तो तथास्तु म्हणणार, चांगली केला तरी तथास्तु म्हणणार. कारण ती सगळी व्यवस्था प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ती तथास्तु, जे काय तू करशील ते तथास्तु. तसं तो शंकर भोळा आहे, तसं त्यानं ते कल्याण, कल्याण हा शब्द खूप महत्वाचा आहे, कल्याणकारी आहे. आणि भजन हा विषय आपण इथेच थांबूया आणि सर्वांनी आपल्या जीवनामध्ये हे प्रार्थना रूपीच आपली ही प्रार्थना भजन हो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. जय सद्गुरु, जय जोगदीश.